जिथे कमी तिथे आम्ही या प्रेरणादायी ब्रीदवाक्यानुसार कार्यरत असलेल्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक या संस्थेच्या वतीने कोपर्ली खुर्द तालुका पेठ जिल्हा नाशिक येथे कष्टकरी महिला समाजातील दुर्लक्षित घटक व गरजू शेतमजूर यांच्यासोबत एक आगळीवेगळी दीपावली साजरी करण्यात आली। दिवाळी कोणाची, गरिबाची, श्रीमंताची की मध्यमवर्गीयांची? श्रीमंतांची दिवाळी तर रोजच साजरी होते। मध्यमवर्गीय तडजोड करून सण साजरा करतो, पण गरिबाचं काय? भारतातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी। रोजच्या भाकरीसाठी झगडणाऱ्यांना काय माहीत दिवाळी काय असते। बाजारात गर्दी पाहताना एकच प्रार्थना वाटते, देवा सगळ्यांची दिवाळी आनंदाची होऊ दे। दिवाळी म्हणजे फक्त घर सजवण्यासाठी दिवे लावणे नव्हे, तर प्रत्येकाच्या हृदयात ज्ञान, आशा आणि प्रेरणेचा दिवा प्रज्वलित करणे ही खरी दिवाळी। या भावनेतून फाउंडेशनने एक हात माणुसकीचा या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गरजू लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवले। आठवणींची वस्ती माझ्या मनात बसली, काळजात माझ्या एक कविता उमलली। ना कसली चिंता ना कसली भीती, धुंद एकांत मी समाजाच्या सेवेत मी गुंतली। अध्यक्षा सौ स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। समाजसेवा हीच ईश्वर सेवा। या उपक्रमात कष्टकरी व गरजू महिलांना 200हून अधिक साड्यांचे वाटप करण्यात आले। त्या साड्या स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होतं। गरजू मुलींना ड्रेस, शेतमजुरांना शर्ट पॅन्ट, लहान मुलांना मिठाई व वह्या। नवीन जन्माला आलेले मूल हे देशाचं भविष्य आहे। त्यांना आज चांगलं वर्तमान देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, जेणेकरून उद्याचा उज्ज्वल भविष्य तयार होऊ शकेल। आरोग्य संपदा ह्या उपक्रमांतर्गत नवीन जन्म झालेल्या बालकांसाठी बेबी किट वाटप करण्यात आले। तसेच गावातील प्रत्येक घरात उजेड पसरावा म्हणून पाण्यावर चालणाऱ्या दिव्यांचे वाटप करण्यात आले। फराळाचा आनंद सर्वांनी एकत्र घेतला आणि खऱ्या अर्थाने माणुसकीचा सण साजरा झाला। या कार्यक्रमाला नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव, कविता तिजारे, भारती जाधव, कोपर्ली खुर्द या गावच्या सरपंच मनीषा पालवी, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पालवी, हेमराज जाधव, मीनाताई तरवारे, युवराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भिकाजी चौधरी, गिरीशजी गावित, युवराज पालवी, बामणे सर, संतोष तरवारे, सोमनाथ नाठे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे खजिनदार संदीप देव यांनी विशेष परिश्रम घेतले। दिवा केवळ घर उजळत नाही, तो माणुसकीचा प्रकाश पसरवतो आणि तोच प्रकाश नमस्ते नाशिक फाउंडेशन दरवर्षी समाजात उजळवत आहे। नमस्ते नाशिक नमस्ते फाउंडेशनचा मेळा आणि सुनील रावांचं नाव घेते भारती खूप खूप वेळा। सगळा साखरेने घासला, तुपाने धुतला, यादवरावांना पाणी द्यायला गेले तर चंद्रसूर्य हसला।